वजह से सारी चीज़ें हुई है, भगवान की तरह मिली है। भैया मैं ये कह रहा था कि मैं यहाँ पे थोड़ा फ्रेश हो सकता हूँ, नहा सकता हूँ? पीछे साइड है क्या? कहाँ पे कहाँ पे कहाँ पे? पीछे रास्ता है ना। हाँ वहाँ चले जाओ, कोई दिक्कत तो नहीं रहेंगी ना? हाँ एक्चुअली वो ट्रॅव्हल कर रहा था ना, तो चले जाओ ना. ओके चला, सध्या आपल्याला परमिशन भेटलेली आहे आंघोळीसाठी. इथेच कुठेतरी रेस्टरूम आहे, वॉशरूम आहे, तर तिथे आपण फ्रेश होऊया, आंघोळ करून घेऊया आणि मग रिलायन्स ट्रेंडमध्ये आपल्याला थोडंसं काम होतं तर तिथे आपण जाऊया. ते झालं की मग पुढे आपण पोरबंदरसाठी जाऊ. तर सध्या मी इथल्या वृंदावन फार्म इथे चाललेलो आहो आणि इथे कसं मला आंघोळीसाठी थोडी परमिशन भेटलेली आहे. तर जसं की तुम्हाला माहीत आहे, मी तिथल्या त्या शॉपमध्ये थांबलेलो होतो रात्री आणि आत्ता या लॉनमध्ये चाललो. तर मी माझं टावेल वगैरे सगळं घेतलं आहे आणि आता आपण फ्रेश व्हायला जाऊया. बघा ना किती किती छान ना. मला असं वाटत नव्हतं की इतकं सक्सेसफुली होणार. तर आता आपण आंघोळीला चाललो आहे, आंघोळ करूया, फ्रेश होऊया. रेस्टरूम आंघोळीचं तर भेटलं यार, ठीक आहे सध्याच्या कंडिशनला. अजून काय पाहिजे? जितकं पाहिजे तितकं भेटलं आपल्याला, अजून काय पाहिजे आहे ना. आंघोळ होणं गरजेची होती मग, कारण की मग चिडचिड लागते यार भरपूर. सध्या माझी आंघोळ झालेली आहे, एकदम फ्रेश. म्हणजे माझ्यासाठी तर आहे ना प्रत्येक वेळी गॉड प्लॅन्स हे रेडी राहतात. प्रत्येक वेळी माझ्यासाठी देवानी आहे ना असे गॉड प्लॅन्स रेडी करून ठेवलेले असतात, ते मला पण नाही कळत. आता अचानकच मी इथल्या लॉनमध्ये फ्रेश झालेला आहे आणि एक अजून माझ्यासाठी तिथे निमित्त असं झालेलं आहे की या लॉनमध्ये चालवलं आहे कथा आणि त्या कथेच्या दरम्यान होणार आहे जेवणाची सुरुवात. तर इथे कथा चालू आहे आणि इथे जेवणाची सुरुवात चालू आहे. तर आपण जेवण करूया नंतर. जसंच जेवण बनलं की जेवण करायचं. बघा देवाने काही ना काही प्लॅन ठरवून ठेवलेले आहे आपल्यासाठी, तर ते आपण करूया. तर सध्या पाणी पिऊया. ॲक्च्युली हा प्रसाद खूप युनिक वाटत आहे मला. पेढे, सगळं पेढे वगैरे आहेत आणि त्यासोबत हे क्या कहते हैं इसे? प्रसादी आहे ये भी. म्हणजे हे चकली, शेव, चिवडा याचा एक मिळून एक प्रसाद आहे तो. म्हणजे बघायला बघा ना किती यूनिकनेस है. मैंने गुरुद्वारा में है ना ये थोड़ा सा खाया था इस टाइप में, और उसके बाद मैं आज देख रहा हूँ ऐसा. काफ़ी अच्छा लग रहा है. आणि इथे कीर्तन चालू होतं आणि कीर्तन जसं झालं आहे की आता इथे महाप्रसाद चालू होतं. म्हणजे जेवणाचं व्यवस्था इथे आहे. मेरे साथ है हमारे एक दोस्त. आपका नाम क्या है? अशोक. अशोक भाई. यहाँ पे हर नाम के पीछे भाई लगाते हैं, तो अभी मेरे जो भी मिलता था उसको भाई बोलता हूँ मैं. तो अशोक भाई हमें लेके आए लॉन के अंदर खाना खाने के लिए. तो अशोक भाई खाना किस चीज़ का है? अभी जाके देखेंगे हम. अच्छा आपको भी नहीं पता? नहीं, ऐसे पता नहीं. ये सरप्राइज. मैं जब मैं गया था ना वहाँ पे, मतलब नहाने के लिए आया था, तो कीर्तन की आवाज़ आ रही थी, प्रवचन वगैरह के. हाँ सप्ताह बोलते से. तो हम लोग जा रहे हैं अभी. देखिए कैसे खाना कहीं का भी पेट के लिए जाए वो ज़रूरी नहीं. और मेरे पास से ये कटोरी कैसा है, कुठे गेलं तरी सहयोग करावा लागतो. क्या अशोक भाई? हर जगह गए तो वहाँ पे काम करना चाहिए, सहयोग करना चाहिए, तभी जाके मज़ा आता है. तर त्यांच्याकडे ते प्रसादाचं आहे आणि मी कटोरे घेतलेले आहे जसं की तुम्हाला दिसतंय. आणि हे आहे वृंदावन हॉल, वृंदावन लॉनचा हॉल. तर जाऊया तिथे घेऊन. दे दो मेरे हाथ में भी दे दो, नहीं तो मैं लेके जाता हूँ. चल. तर हा सॅलेड आहे. सॅलेड वगैरे आम्ही कसं सेवा केल्याशिवाय मेवा भेटत नाही. क्या भैया? जय श्री कृष्ण. आज मी आलेलो अशोक भाऊ, भरत भाई, पंकज भाई के साथ खाना खाने के लिए. मी म्हटलं ना प्रत्येक वेळी देव माझी बरोबर सोय करतो. तर आज आम्ही सगळेजण मिळून जेवण करतो इथल्या वृंदावन हॉलमध्ये. आणि हे बघा म्हणजे चिवडा आहे आणि भाजी आहे आलू वांग्याची, वरण, पापड, पोळी, बुंदी, मिठाई आणि आलूगुंडे आणि भजिया. हां भजिया. तर सगळेजण आनंद घेत आम्ही जेवण करतो आहे.
आणि त्यासोबत ताक. ताक आहे ना, ताक 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 याने छाछ 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 ते पण आहे. तर बघूया खाऊ कसं झालेलं आहे. माझी कशी वाटली तशी वैसी आहे. तर मित्रांनो आता मी जुनागडमधून अलविदा घेतो, म्हणजे इथून निघतोय. आणि हे सर्व आपली मित्रमंडळी झालेली आहे. काल रात्री मी इथे स्टे केला आणि ह्या शॉपचे ओनर आहेत आणि अंकल वगैरे मला माहिती आहे, मी बघितलेलं आहे. इतके सपोर्टिव्ह लोक आहे, इतके सपोर्टिव्ह लोक आहे की बघावं नाही लागत. म्हणजे मला असं वाटलं नाही की कधी मी अनोळखी माणसासोबत थांबलेला होते. मुझे ऐसा कभी लगा नहीं कि मैं किसी और इंसान के साथ बैठा हूँ. ऐसा लगा अपनापन सा लगा. आते बड़ा अंकल की कोई रहता ना, अरे क्या कर रहा है ये, तू क्या कर रहा है, पर अंकल के शरीर के ऊपर की स्माइल अंकल ने देखी, वो अपनेपन की जो फीलिंग आती है ना वो अलग ही आती है. तर असे हे आपले सगळे मित्र आहे. और ये अशोक भाई है. अलविदा लेता हूँ अशोक भाई. अब मुझे नाम याद नहीं आ रहा है. हाँ भरत भाई. अंकल के वजह से सारी चीज़ें हुई है, भगवान की तरह मिली है. और ये जो अंकल है इन्होंने मुझे हर वक्त पूछा खाना खाया, नहाना हो गया. मतलब एक चिंता जिसे इनको कुछ पड़ी नहीं है, मैं कौन हूँ क्या नहीं, बट ये मुझे पूछने मतलब वो जो अपनेपन की भावना है ना वो किसी और के पास नहीं आती. तो ऐसे यहाँ से निकलता हूँ मैं द्वारका के लिए और मिलते हैं. अच्छा लगा. नेक्स्ट टाइम जब भी आया, अब मुझे ज़रूरत नहीं है, मैं डायरेक्टली आके बात कर सकता हूँ आपसे, है ना. अशोक भाई मिलते हैं. अच्छा लगा आपके साथ में खाना खा के. और वो जो अंकल थे पंकज भाई, वो तो अभी खेत लेके जाने वाले थे, पर अब समय नहीं है. 2 घंटे लगेंगे, 2 से 3 घंटे लग सकते हैं. द्वारका जाता हूँ मैं डायरेक्ट. अभी सोच रहा हूँ द्वारका में स्टे करता हूँ, 2 दिन घूम लेता हूँ, 1 दिन घूम लेता हूँ और निकलता आगे. पर सच में अगर मैं नेक्स्ट टाइम, जैसे मुझे पता है कि 1 साल बाद या 2 साल बाद मैं फिर से रिटर्न आने वाला हूँ, तब आऊँगा तो फिर जश्न करेंगे साथ में. ऐसा ज़रूर. चलो मिलते हैं. आंटी आंटी आता हूँ मैं. आओ जो. बाय. जय श्री कृष्णा. जय भोलेनाथ. जय भोलेनाथ. जय गुरु. जय श्री गणेश. गुड आफ्टरनून. चला आम्ही येऊ. मस्त वाटलं, मुझे अच्छा लगा आप सबसे मिलके. हर जगह जाता हूँ तो ऐसा ही प्रेम मिलता है. अभी मैं थोड़ा काम करके आता हूँ 1-2 घंटे में और फिर निकलते. आप कब जा रहे हो? दादी आप कुछ बोलो, आपसे बात करना ज़रूरी है. बात करना 90 साल की आहे ना. हां. तर ही जी आजी आहे यांना खूप प्रश्न मला त्यांना प्रश्न खूप विचारायची इच्छा होती. मला खूप प्रश्न विचारले त्यांनी माझ्याबद्दल, है ना. अभी कितना? 25,000 में से 25,000. तू मेरा फोन कर रही. हाँ फोन का 25,000 था. पहले था, अभी नहीं है. हम क्या पी रहे हैं? स्प्राइट गुजराती दारू. रस्त्यात चालता चालता आपल्याला ही बाईक दिसली जी डिझेल बाईक आहे. ठीक आहे, पण सर्वात खास इतकी ओल्डेज बाईक असल्यावर त्याचं इंजिन बघा, भयंकर. पसंद आ गई मेरे को ये देखते. वहाँ जब रुका था ना तभी देखा इस गाड़ी को. एकदम भारी गाड़ी दिसली यार. या ना मला आवडली. डिझेल से चलती की पेट्रोल से चलती? डीजल पासून चालते मित्रांनो, डीजल. अंकल आपकी गाड़ी है तो कैसी है? मज़ा आ गया. वो जब भी देखा ना मैंने उसको तभी मेरे को लगा कि इनसे मिलना चाहिए. कब का मॉडल अंकल ये? कब का मॉडल है? 2000 का मीन्स 2020. अरे बाप रे. काफी 85 की एवरेज.
कितना क्या 85 का एवरेज तेरी गाड़ी 85 सच में वो भी डीजल 85 भाई साहब 85 एवरेज देता है गाड़ी। अंकल आपका नाम? आपका हरी भाई। अच्छा लगा अंकल, इतनी पुरानी गाड़ी आपने सही सलामत रखी है, सच में मज़ा आ गया। तर कसं काय नागपूरकर, मी आज हम किस प्लेस पे? चौटा पोरबंदर के पास। पोरबंदर इथून करीबन 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि आम्ही चौटाला आहो। हे मला काही माझे नवीन मित्र, यार प्रत्येक वेळी मला कोणी ना कोणी मित्र भेटत राहता, अरे ट्राय करो कोई दिक्कत नाही। तर जसं की तुम्हाला बघितलंच असेल की रस्त्यात मी जेव्हा जात होतो आणि मला अचानक झोप लागली आणि मला असं वाटतं देवासारखे हे लोक आले, नाही तर मी तिथंच पडलो असतो। यांनी म्हटलं भैया कहाँ जा रहे हो, है ना, आपने पूछा ना आप कहाँ जा रहे हो, मैं बोला पोरबंदर। अच्छा, तो म्हणजे कसं आहे आमचा संवाद चालू झाला आणि त्यानंतर यांनी म्हटलं, मी यांना विचारलं की मुझे वो हलवा रास्ते में हलवे की दुकानें आएंगी और ना, मुझे किसी ने तो भी सजेस्ट किया था कि ब्रदर हलवे की दुकान आएंगी तो ज़रूर हलवा खाना वहाँ पे, काफ़ी सारे, एक दुकान में आएंगी तो ठीक है, 2 दुकान आएंगी तो ठीक है, अगर काफ़ी दुकानें आपको दिखती है हलवे की तो ज़रूर टेस्ट करना, वो बेस्ट ऑप्शन है। तो मैंने इनसे पूछा कि हलवा, बोले हम वहाँ पे जा रहे, उसी रूट पे जा रहे, तो चलिए। रूट गया तेल लेने के लिए, बट हम हलवा की जगह डोसा खाने के लिए। और डोसा कौन सा है? बहुत वैरायटी है। खाना खाने आए बट डोसा खा रहा हूँ, और उसी के साथ हमें ये मिला है मट्ठा, इसे आपके इसमें क्या कहते हैं, छाछ, बटर मिल्क, है ना। ट्राई करूँ बगू सगड़े जन। वैसे आपका नाम? बितार। तो अच्छा लग रहा है कि 6 नए दोस्त मिल रहे हैं, हर जगह मुझे मिलते ही जा रहे हैं, बट अभी हम ट्राई करेंगे डोसा। चल करते, चल साउथ इंडियन हो गया, हाँ। राजस्थानी दाल बाटी हो गया, ये 2 चीज़ के लिए फेमस है। मुझे तो पिज़्ज़ा मतलब सारे मैंने ट्राई करके देखे, मुझे काफ़ी अच्छे लग रहे हैं, मतलब अलग अलग फ्लेवर्स है ना, समथिंग। मैसूर मसाला हो गया, ग्रीन गोटाडो, पिज़्ज़ा। अच्छा, काफ़ी अच्छा है यार।